आमच्या घरामध्ये आम्ही डाउनलोडिंग करून घेतलेल्या आहेत. नको ते डाउनलोडिंग झालं, त्याच्यामुळं हा पंचमहाभूताचा मोबाईल हँग होतो. ह्या मोबाईलला 72,72,07,200 सूक्ष्म नाड्या आणि मोठाल्या नाड्या आहेत आणि याला 3.5 कोटी छिद्र आहेत. नको ते डाउनलोडिंग झालं, याच्यामुळं रोग वाढण्याची दाट शक्यता. आणि म्हणून त्याचं चिंतन जर आमच्या घरामध्ये असेल, त्याचं मनन जर आमच्या घरामध्ये असेल, तर आमच्या घरातले नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा. मोठी गंमत आहे. आणि म्हणून त्याचं चिंतन नित्यनेमाने नित्यनेमनामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळे. हो, नित्यनेम त्याचा आपल्या घरामध्ये जर असेल तर आपलं घर मंदिर व्हायला काही वेळ लागत नाही, बरं का. हो, आणि एकदा का आपलं घर मंदिर झालं तर आपल्या घरामध्ये कोण जन्माला येतं? क्लास 1, क्लास 2, SP, कलेक्टर, लाल दिव्याच्या गाडीत फिरणारे पोरं आपल्या घरामध्ये जन्माला येतात. चांगल्या प्रकारचे शेती करणारे, चांगल्या प्रकारचं दिग्दर्शन करणारे आणि चांगल्या प्रकारचं वागणूक असणारे मुलं आमच्या घरामध्ये जन्माला यावेत, बरं का. परमार्थाने प्रॉपर्टी नाही वाढणार, परमार्थाने धन नाही वाढणार, पण ध्यान वाढल. काय म्हटलं मी? परमार्थाने धन वाढणार नाही, पण ध्यान वाढल. आणि ज्या घरामध्ये ध्यान वाढलं त्या घरामध्ये आनंदाचं वातावरण झालं, त्या घरामध्ये समाधानाचं वातावरण झालं, त्या घरामध्ये नवचैतन्याचं वातावरण झालं. आणि ज्या घरामध्ये भगवंताच्या चिंतनाचं ध्यान वाढलं मायबापांनो, त्या घरामध्ये आनंद देणारे पोरं जन्माला येतात. आनंद कळाला का? आपण सुखी आहोत का आनंदी आहोत? काय म्हटलं मी? सुख वेगळं आणि आनंद वेगळा, बरं का भाऊ. सुख वेगळं असतं आणि आनंद वेगळा असतो. सुख 6व्या पुरीच्या पाठीवर पोरग झालं, हे काय झालं? सुख. म्हणजे याला पेढे वाट, त्याला पेढे वाट, त्याला पेढे वाट. आता पोराचं झालेलं सुख किती दिवस? बोला की. जवार पोरगा गोरखात नाही, हे पोराचं सुख. एक जणाला एवढं बोरला पाणी लागलं, 7.5चा समर्शबल त्याच्यात चालायला लागला, साऱ्या गावात पेढे वाटले. आणि त्याच्यामध्ये केळी, अद्रक, ऊस लावला त्याने 10-12 एकर. आणि नेमकं 2-3 महिन्यात त्या लाईनवर दुसरा बोर पडला, याचा लगे गुळण्या मारायला लागला. हे झालं प्रपंचातलं सुख. प्रपंचात प्राप्त होतं याचं नाव सुख आहे, आणि परमार्थात प्राप्त होतं याचं नाव आनंद आहे, बरं का. आनंद वेगळा आणि सुख वेगळा. एक जणाला, बरं का महाराजजी, एक जणाला झालं काय, 25 वर्षानंतर एका मोठ्या बागतदाराला पोरगा झाला. पोरगा, कळलं का? 25 वर्षानंतर 150 एकराचा बागतदार, जमीन जुमला, शेती बाडी, अगदी सागवानी खणाशी वाडे फिडे, नोकर चाकर, अगदी VIP, गाया म्हशी, खिलारी बैल, काठीवाडी घोले घोडे, सगळं जिथलं तिथं. आणि 150 एकराच्या बागतदाराला 25 वर्षानंतर पोरग झालं. गावामध्ये आनंद उत्सव आहे. एवढा आनंद का गावामध्ये रोज नित्यनेमाने श्री बालाजीचा बेत चालायचा. कळलं का? श्री बालाजी कळलं? श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बालुशाही, जी म्हणजे जिलेबी, ला म्हणजे लाडू. श्री बालाजीचा अर्थ कळला का? श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बालुशाही, जी म्हणजे जिलेबी, ला म्हणजे लाडू. असा नित्यनेमाने, बरं का महाराजजी, असा बेत चालायचा. एवढं आनंदी गाव. मग ढोल ताशा तुतारे नगाऱ्या सणाया असे वाजायचे. रात्रीचे लाइटिंग झगमगाट, कुठंतरी तोफांचा आवाज, कुठंतरी भजनाचा आवाज, कुठंतरी नृत्याचा आवाज, असा नित्यनेमाने गावात उत्सव चालू. आणि नेमकं त्या गावामध्ये एक महात्मा आले, भव्य वस्त्र परिधान केलेले, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, कानात कुंडल घातलेले, हातामध्ये कमंडलू आहे, एका हातामध्ये दंडक आहे, पायात खडावा घातलेले आहेत, कपाळाला भस्माची त्रिपुटी ओढलेली आहे, बलदंड बाहू, पृष्ठबैलासारखे खांदे, काशे कुरळ्या जटा आहेत, दाढी वाढलेली आहेत, नखाच्या चुंबळी झालेल्या आहेत. पण आनंदाचं वातावरण मुखकमलावर आहे, बरं का. एक लक्षात असू द्या, तुमच्याकडे किती पैसे आहेत याच्याही पेक्षा तुमच्या चेहऱ्याचा ब्राईटनेस किती शार्प आहे. वे आर थिंकिंग, वे आर कल्चर, वे आर लाईफ.
तुमच्याकडे किती धन आहे याच्याही पेक्षा तुमच्याकडे किती ध्यान आहे. काय म्हटलं मी? हो, एक लक्षात ठेवा, एवढी ही प्रॉपर्टी कमवू नका का शेवटी पोरा डॉक्टराला बोलाय ऐवजी वकिलाला बोलिते. वकिलाला का मतर मारून जाईन याच्या अंगठी घ्या बाबा. म्हणून आपल्याला परमार्थ शिकवतो काय? आपल्या जीवनामधला अनर्थ डिलीट करतो, याचं नाव परमार्थ आहे. नामा संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. हो, जन्मांतरीचे पाप काढून टाकण्याचं एकमेव साधन, त्याचं नाव परमार्थ आहे. मग परमार्थ बाह्य स्वरूपाचा असावा का आंतर स्वरूपाचा? घेऊन दे थोडस बोललं पाहिजे कीर्तनात. कीर्तन संवाद शास्त्र आहे भाऊ. परमार्थ बाह्य स्वरूपाचा असावा का अंतर स्वरूपाचा? अण्णा, आता मी बाबा दिसतो का बाबा हाई? म्हणजे मी बाबावाने दिसतो का बाबा हाई? एक टाकी धोतर, 3 बटन शर्ट, दाढी काढली मी, नाही तर बॉडी पण होती. दाढी बॉडी पलीकडे माझी 4 व्हीलर गाडी आहे. हे माझं बाह्य स्वरूप का अंतर स्वरूप? मग महाराज दिसणं महत्वाचं का असणं? मोठी गंमत आहे. काय वाटलं? बोला की. महाराज दिसणं महत्वाचं का असणं? दिसण्यापेक्षा असणं फार महत्वाचं आहे. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? काय वाटतं काय तुम्हाला? पतिव्रता दिसणं महत्वाचं नाही, पतिव्रता असणं महत्वाचं आहे. वारकरी दिसणं महत्वाचं का असणं? दिसायला किंमत नाही, असायला फार किंमत आहे. आणि हे असणं कळण्याकरता कभी तो हमने हमारे अंतर्मन में झाँक कर देखा है क्या, मैं कौन हूं, मुझे क्या करना चाहिए और मैं क्या करता हूं. म्हणून हे शरीर चालत नाही. चालवायला लावणारा तो आहे, तर मग तो कोण आहे? तर सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. तसंच आहे, त्याच्या चिंतनाने आपल्या चित्ताला समाधानाची प्राप्ती प्राप्त असली पाहिजे. तयाच्या चिंतने निरसेल संकट. तरल दुर्घट भव सिंधू, तरल दुर्घट भव सिंधू, तरल दुर्घट भव सिंधू, तरल दुर्घट भव सिंधू. तयाच्या चिंतने निर्सेल संकट, तयाच्या चिंतने निर्सेल संकट. तयाच्या चिंतने निरसेल संकट. त्याच्या चिंतनाने आमच्या घरातले संकट निघून जायला काही वेळ लागत नाही बरं का. आपल्या घरातलं संकट काय आहे? तर आपल्या घरातलं संकट याचं नाव दुःख आहे. आणि दुःख होतं कशानं? दुःख होतं कशानं? ज्ञानानं होतं का अज्ञानानं होतं? आई घरामध्ये किचकिची ज्ञानानं होतात का अज्ञानानं होतात? आपल्या घरामध्ये परिपक्वता असावया असं पाहिजे ज्ञानाची. आणि मग मला सांगा, परमार्थ जर कळून घ्यायचा असेल तर फक्त बाह्य स्वरूपाचा नाही तर अंतर स्वरूपाचा. ज्या घराला विज्ञान कळालं त्या घराला परमार्थ कळाला. नाही तर मग भोळा त्याचा भोळा त्याचा देव, हे भोळ्याचं नाही, भोळ्याचं नाही बरं का परमार्थ. परमार्थ तू कमान्या कस जसा असेल तस.
ब्रिलियंट माणसाचा परमार्थ आहे, शार्प माणसाचा परमार्थ आहे. तुका म्हणे थे पाहिजे जातीशे, बरं का, येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. आता जातीचे म्हणजे प्रश्न पडला. मांग महार चुमार कुमार तेली धनगर वांजारी माळी साळी कोळी मराठा याला जात म्हणायचं का? मला सांगा, इकडं तुमच्याकडे जन्माला आल्यावर जातीत आलात का जन्म व्हायच्या अगोदर जातीत आलात? जातीत कधी आलात? जन्माला आल्यावर का जन्म व्हायच्या अगोदर? सतीश भाऊ कधी आले जातीत? कामटकर भाऊ, अण्णा 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 पंक्तीवाले अण्णा, जन्माला गुरुजी, भाऊ भाऊ इथले भाऊ, जन्माला आल्यावर जातीत आलो. आमच्या तिकडे कुकाण्याला नेवाशा तालुक्यामध्ये 4 बाया डिलिव्हरी झाल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये, हिंदू समाजाची, मुस्लिम समाजाची, शीख समाजाची, ख्रिश्चन समाजाची. डॉक्टरने मला फोन केला, म्हणलं तांबे महाराज, म्हणलं काय आना पडेगा हॉस्पिटल में. म्हणलं कशा करता? यावं लागतं राव. दवाखान्यात गेलो. बरं काय आई, तोपर्यंत त्या डॉक्टरने 4ही लेकरं उघडे नागडे क्वाटवर ठेवले आणि मला पहिला प्रश्न विचारला, याच्यामध्ये एक मराठ्याचं पोरग आहे, उचलून कडेवर घ्या. मी म्हणलं मला कीर्तनाला जायचं, याला पळून. मुस्लिमाचा मौलाना तिथं आला आणि त्याला विचारलं, इसमें आपका भी बेटा है, उठाकर सीने से लगा लेना. तो मला क्या करू यार, मेरा तो नमाज का वक्त हुआ गया. ख्रिश्चनचा पालक त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर त्याला विचारलं, याच्यात तुमच्या एक जातीचं पोरग आहे, उचलून कडेवर घ्या. त्याने सांगितलं, माझा प्रार्थनाचा वेळ आहे, मला जावंच लागतं. निघून गेला पळवून. आणि सिखाचा धर्मगुरू तिथं आला आणि त्याला विचारलं, याच्यात तुमच्या एक जातीचं पोरग आहे, उचलून कडेवर घ्या. त्याने सांगितलं, यार मुझे तो गुरुद्वारा में जाना पडेगा. ते पण पळून गेलं. मग जन्माला आल्यावर जातीत का जन्म व्हायच्या अगोदर? हे जाऊ द्या, पण आता पुढची गंमत आहे का? त्या डॉक्टरने काय केलं आहे, त्या पोरांच्या बापाला बोलून घेतलं आणि तो म्हणला 1ही रुपया डिलिव्हरीचं घेणार नाही. ज्यानं त्यानं ज्याचं त्याचं लेकरू उचला. ते म्हणले, बाबा आता आपल्या ता बाबा डोक्याच्या बाहेर आहे गाड्या, आता एवढा खाना बी पोर बाप सुद्धा उचलू शकत नाही. 9 महिने 9 दिवस तिच्या पोटामध्ये ठेवलं आणि त्यांना डॉक्टरने असं बाहेर बोलवलं. ते म्हणले, भाई ज्याचं त्याचं लेकरू घेऊन जा. ते म्हणले, बाबा ओंबल झाली. म्हणले, घालं काय कसा वळा खायचा आता. जन्माला आल्यावर जातीत आलो, जन्म व्हायच्या अगोदर नाही. आणि या जातीनं चांगल्या चांगल्याला मातीत घातलं बरं का. अरे परमार्थाने होतं काय? अरे परमार्थानं अज्ञान डिलीट होतं. त्याच्या नामस्मरण कीर्तनानं होतं काय? आपल्या जीवनातलं अज्ञान निघून जातं आणि अज्ञानानं होतात त्याचं नाव रोग आहे. डायबिटीज, किडनी स्टोन, हाडात गॅप, सिराज चकॉप, ब्रेनचा प्रॉब्लेम, अल्सरचा प्रॉब्लेम, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, मज्जारज्जू मज्जातंतूचा प्रॉब्लेम, बेलपलचा प्रॉब्लेम, अर्धांगवायूचा प्रॉब्लेम, बीपीचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचा प्रॉब्लेम, मेरुदंडाचा प्रॉब्लेम, ब्रेन ट्यूमरचा प्रॉब्लेम, किडनी स्टोनचे प्रॉब्लेम, ब्लॉकेजचे प्रॉब्लेम, बेलपलचे प्रॉब्लेम, हे जे रोग आहेत, हे रोग प्रपंचाच्या भीतीनं झाले का परमार्थाच्या? पटकन बोला. आणि प्रपंचाची भीती खरी का खोटी? आणि वाटती मज खोटी आहे, पण वाटती खरी. चांगल्या चांगल्याची दात खिळी बसिली ते. आणि बाबा ही भीती डिलीट मारायची असेल, काढून टाकायची असेल तर नाम संकीर्तन साधन पै सोपे. मोठी गंमत आहे. आणि म्हणून परमार्थ कळण्याकरता अगोदर विज्ञान कळणं महत्वाचं आहे. आणि ज्या घराला विज्ञान कळालं त्या घराला परमार्थ कळाल्याशिवाय राहणार नाही. बरं का आई, जरा लक्षपूर्वक आहे का? आमच्या तिकडं इकडं तुमच्याकडं लग्नाच्या अगोदर पायात जोडवे घालतात का लग्नाच्या दिवशी का लग्नाच्या नंतर? बोला की, मला पाय खाली घ्यायचा आहे. कधी कधी घालतात, कधी जोडवे लग्नाच्या दिवशी. हा बरोबर आहे. आमच्या तिकडं हिंदू समाजाची स्त्री अंगठ्या पसल्या बोटातच जोडवे घालती. इकडं तसंच आहे. मुस्लिम समाजाची स्त्री अंगठ्या पसल्या बोटातच जोडवे घालती. इकडं क्या बात आहे. ख्रिश्चन समाजाची स्त्री अंगठ्या पसल्या बोटातच जोडवे घालती. इकडं जेजुरकर अंगठ्या पसल्या बोटातच घालते ना जोडवे.
आमच्याकडे सगळ्या समाजाच्या स्त्रिया अंगठ्यापासल्या बोटातच जोडवे घालतात. इकडं असंच आहे. क्या बात आहे. म्हणजे किती करोडपतीची मुलगी असली ती 3-3, 4-4 कोटीचे डायमंड गळ्यात घालील, सोन्याचे चाळ घालील, कमराला सोन्याचा कंबरपट्टा असेल, पण पायात चांदीचेच जोडवे आहेत. इकडं मग चांदीचेच का? बाबा आम्हाला काय माहिती हे मागून आलं पुढे चाललेलं. बाबा परमार्थ लेण माणसाचा परमार्थ आहे. आणि हा परमार्थ ज्याला कळाला त्याच्या घरातला अनर्थ पळाला. हा परमार्थ ज्या घराला कळाला त्या घरातला अनर्थ पळाला. आणि परमार्थ कळून घेण्याकरता सदा नाम घोष करू हरी कथा, नित्यने म्हणामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. बरं का? मग अंगठ्या बसल्या बोटात चांदीचे जोडवेच. आणि अंगठ्या बसल्या बोटातच का? लग्नाच्या दिवशीच का? आता मी सहज विचारेल बरं का आजीबाई, आजीबाई तुम्ही इकडे बसलेले, आजीबाई तुम्ही 2-3 जणी मला सांगा, तुमच्या काळात तुमच्या मैत्रिणीचे किती जणींचे सीझर झालेत? आजीबाई एकीच नाही. तुमच्या काळात तुमच्या मैत्रिणीचे किती सीझर नाही झाले? मग का नाही झाले? आता का होतात? जरा लक्षपूर्वक आहे का? कोण कोण डीएड बीएड बीपीएड लॉ DHMH इंजिनियर जास्त शिकलेले पडू नयेत ते फक्त एवढंच म्हणतात, बुवा लोकांचा धंदा आहे, पाप म्हणजे धमकी आणि पुण्य म्हणजे भुलथाप. जरा अवधान द्या. मग का नाही झाले यांच्या वेळेस सीझर? आता का होतात? याचं कारणच आहे. जरा लक्षपूर्वक आहे का? आई तुमच्या काळात तुमच्या पायात किती किती भाराचे जोडवे असायचे? इकडून 6, इकडून 6, इकडून 5, इकडून 5, इकडून 7, इकडून 7, 14 भारापर्यंत जोडे असायचे. त्याला अडकणं वेगळेच असायचे. आई बरोबर आहे? आणि ते चालताना टच 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 वाजायचे. याचं कारण अंगठ्यापासलं बोट चांदीनं लग्नाच्या दिवशी का मढवावं याचं कारण जरा लक्षपूर्वक ऐका. कारण की ह्या बोटाचा आणि गर्भशयाचा जवळचाच कॉन्टॅक्ट आहे. आणि म्हणून जिच्या पायात टपोरे जोडे तिचं सीझर कधीच होत नाही. पण हे जाणण्याकरता आमच्या घरामध्ये परमार्थ किती भिनला, आमच्या घरामध्ये परमार्थ किती पचला, आमच्या घरामध्ये परमार्थ किती रुचला. हा पचला रुचला न समजला. आणि परमार्थ पचणं महत्वाचं आहे, रुचणं महत्वाचं आहे, समजणं महत्वाचं आहे. ज्या घराला परमार्थ कळाला त्या घरातलं ब्लड, त्या घरातलं रक्त फार शुद्ध झालं. ज्या घरातलं रक्ताचं शुद्धीकरण झालं, लक्षपूर्वक आहे का? ज्या घरातल्या रक्ताचं शुद्धीकरण झालं, ज्या घरातल्या पुरुषाच्या रक्ताचं शुद्धीकरण झालं त्याचे शुक्राणू सुद्धा शुद्धच असतील. आणि ज्या घरामध्ये शुक्राणू शुद्ध झाले तर शुद्ध बीजा पोटी गोमट्या बीजाची फळे अमृताची फळे अमृताची वेली तेच पुढे चाले बीजाची ऐसियाचा संग देई नारायण. घरामध्ये वैचारिक क्षमता ब्लेंड असली पाहिजे आणि विचाराने प्रफुल्लित होण्याकरता सदा नाम घोष करू हरी कथा. बाबा आणि ज्या घरामध्ये विचाराची सामग्री भरपूर आहे त्या घरात किरकोळ कारणावरून किचकिची मचमची तंतणी अजिबातच होत नाहीये. काय म्हटलं मी? ज्या घरामध्ये विचाराने स्टँडर्ड माणसं आहेत त्या घरामध्ये किरकोळ कारणावरून वादंग अजिबातच होत नाही. आणि ज्या घरामध्ये किरकोळ कारणावरून वादंग होतं समजायचं त्या घरात माणसं वैचारिक क्षमतेनं खालवलेले आहेत. आणि म्हणून आपल्या घरामध्ये फार मोठाले पोर व्हावेत असं जर वाटत असेल तर महिला सुद्धा तेवढी स्टँडर्ड असावं लागते जेवढा पुरुष असतो. आणि म्हणून जरा आई लक्षपूर्वक आहे का? तुमच्या घरामध्ये तुमचा पती किती स्मार्ट दिसतो, स्टँडर्ड दिसतो याला किंमत नाही, त्याच्याकडे किती स्मार्ट विचार आहेत याला फार मोठी किंमत आहे.
तुमची मंडळी किती स्मार्ट दिसते याला शून्य किंमत आहे, तिच्याकडे किती स्मार्ट विचार आहेत याला फार मोठी किंमत आहे. आणि ज्या घरामध्ये विचाराचा पगडा चांगला आहे त्यांच्या पोटी कुलवान गुणवान सिलवान पोरं जन्माला येतात. आणि परमार्थाचा रिझल्ट आहे मायबापांनो, ज्या घरात तरुणपणे परमार्थ केला जातो त्या घरामध्ये येणारी तरुण पिढी स्टँडर्ड असते. नाही तर मग फार बाप पडले आणि मग बाबा माग येईल बाबा मी काय मला माळ घालायची दिली जमणार नाही. खोबा मोडान मग मोटरसायकल 40च्या स्पीडनं चालायला लागला. नवे नवे खोबा मोडायच्या अगोदरच 40च्या स्पीडनं राहू दे, खोबा मोडणारच नाही. 40 एकर जमीन दारूवारी गेली आणि मग म्हणायचं बाबा मी काय मला आता दारू सोडायची. काय उपयोग नाही, उपयोग नाही. तातडी सांगितली, तातडी. आणि म्हणून ह्या पंचमहाभूताच्या गाडीला टन मारा वय 15 ते 25, ही गाडी क्लीन करण्याचं वय 15 ते 25, ही गाडी सावधपणे चालवण्याचं वय 15 ते 25. नाही तर मग हाई तरुण तर घे माझ्या करून दासीन मरून टाकतेन पुरून बरेच येत ना. येऊन येऊन येणार कोण बरेच येत ना. आता आमच्याकडे इलेक्शनचा निकाल होता, इकडे झालं की इलेक्शन, आणि निकाल ऐकायला भले कडेने लय बुळक गेलं, लय बुळक. एखाद्या पार्टीचा पडायला लागले का लगेच दुसऱ्याचा झेंडा. आमचाच माणूस होता जेवण, आम्हीच मतदान केलं. आता सारे भामट्यावन झाले. एक लक्षात असू द्या, आपल्या जीवनामध्ये विचार प्रणाली स्टँडर्ड असली पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, ज्या भागची प्रजा सुशिक्षित तिथलं सरकार प्रजेचं गुलाम, आणि ज्या भागची प्रजा अशिक्षित तिथली प्रजा सरकारचं गुलाम. विठ्ठल म्हणून आता ते निकाल ऐकायला गेले नेवाशाला राहतो आमचे निकाल. भले सारे दुनिया गेली. आता एक जण काय म्हणले भाऊ आपलं सीट आलं का, नुसतं पुढं असलं का नुसतं वरबोट कर आम्हाला आतून, मग आम्ही गोलाला फिरायला की तयार ठेवतो. ते म्हणे बरं. आणि बाबा ते उमेदवाराच्या अगोदर तो 7लाच जाऊन हो बाते साऱ्यात पुढं, आणि ते सारं कंपाऊंड त्याला असे भाले लावलेले, त्या कंपाऊंडला भाले होते. आणि आपलं ते कंपाऊंडला असं हात देऊन असं उभं राहिलं. 10ला निकाल झाला चालू, आणि त्याने 11ला 2 बोट काढले खिडकीतून असे काढले. ते म्हणे आले आले तर भालाच घुसला, तो भाला दांडात घुसला वरून. निवडून आले बिन गुलाल निघून गेले तिथेच जाम आहे. त्या म्युन्सिपालिटीचे कार्यकर्त्यांनी ती हेक्सपण आणलं कापलं भाला काढला. लक्षपूर्वक ऐका. आणि हे 2-3 दिवस ऍडमिट होते, इन्फेक्शन झालं, आणि मग दवाखान्यातून सुट्टी, आणि मग गेले. आले तुम्ही ते म्हणे हा, आणि तू म्हणले होते मा पोरग चिटकून देईन. काय म्हणला ते, तू म्हणले होते मा पोरगा. ते म्हणले तू कोण आहे, ते म्हणले मी आहे. येऊन येणार कोण, वळखील सुद्धा नाही महाराज. ते भाला घोसलेलं त्याला विचारलं नाही काय नाही, काय शेण लागलं काय शेण नाही काय नाही विचारलं सुद्धा नाही. ते म्हणे चिटकून देईन म्हणलं होतं, आणि मग का चिटकून द्यायचा. ते म्हणे आता गावठाणची डीपी जळलेली आहे, आता दुपारी बसंती 2 दिवस चांगला आईल उकळून दी, पोराला घेऊन मी चिटकून देतो. बामटे झाले आपू. शिवकालीन राजव्यवस्था, शिवकालीन अर्थव्यवस्था, शिवकालीन समाज व्यवस्था, शिवकालीन स्त्री व्यवस्था आणि शिवकालीन न्याय व्यवस्था पुन्हा जर भारतामध्ये आली तर मग पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आपण आपल्या खांद्यावरती घेऊ शकतो. पुन्हा आपण आपल्या धर्माचं कार्य आपण आपल्या डोक्यावरती घेऊ शकतो. तुम्ही म्हणता तू कोणत्या पार्टीचा, दोन्ही पक्षी पाही उद्धरती. आपला एकाच पक्ष, पितृपक्ष. नेता एकच, विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. आणि म्हणून आई, म्हणून दादा,
आपल्या घरामध्ये जर नामसंकीर्तन असेल नित्य नेमाने, तर तुमचे पोरं सुद्धा तेच करतील. आणि आपल्या घरामध्ये जर नित्य नेमाने वाईट शब्द उच्चारल्या जात असतील, आपल्या घरामध्ये नित्य नेमाने वाईट आहार दिल्या जात असतील, तर समजायचं आपले पोरं सुद्धा उद्या तेच करणार आहेत. जैसी करणी वैसा फल. आज नाही तो निश्चित कल. चांगलं करा, चांगलं होणार आहे. वाईट करा, 1% वाईट होणार आहे. विठ्ठल. ज्या घरामध्ये सदोदित त्याचं नामचिंतन आहे, सदोदित त्याचं ध्यान आहे, सदोदित त्याचं मनन आहे, त्या घरातलं सपर जरी असलं तर त्या घरामध्ये भगवंत येत असतो. स्लॅबचा बंगला जरी असला तरी त्या घरात देव येत असतो. पडलेलं घर जरी असलं तरी त्या घरात देव येत असतो. पण घरामध्ये विचाराचा आदर करणारे माणसं घरामध्ये असावया असं पाहिजे. कारण की समाज 3 प्रकारचा आहे. एक उत्तम, दुसरा मध्यम, तिसरा कनिष्ठ. आपल्या घरामध्ये पोहरं उत्तम, मध्यम का कनिष्ठ कसे जन्माला यावेत. उत्तम या शब्दाचा अर्थ आहे जो संकटाला मानितच नाही. आई, उत्तम स्त्री जी संकटाला मानितच नाही तिला उत्तम म्हणतात. उत्तम पुरुष जो संकटाला मानितच नाही त्याला ब्रिलियंट, त्याला उत्तम म्हणतात. संकट किती जरी आले तर संकटाला सामोरं जाण्याचं धाडस त्याचे विचार त्याला देतात, म्हणून त्याला उत्तम म्हणतात. मध्यम, संकटात गुरफटल्या जातो, संकट त्याला डालून टाकीत. म्हणजे आता बरेचसे लोक मस्त चांगलं राहण्याचा प्रयत्न करतात, पण संकट आले का मग बाबा म्हणलं काय संकट आलं का आपल्याला सण होत नाही, त्याच्यामुळे आपण अर्धी लावली का मग निवांत आपण मग. हे संकटाने व्हायबल होणारी माणसं. आणि काही माणसं असं आहेत कनिष्ठ की संकट आलेलं कळलं तर फाशी घेणार, रोगर पेणार. हे कनिष्ठ. कनिष्ठ स्त्रिया राखेल तर टाकून घेत्यान, ईस तरी पेत्यान, गोचिडेचं औषध तरी घेत्यान. म्हणून जीवनामध्ये हेअरस्टाईल बदलवण्यापेक्षा हेअरस्टाईल बदला. काय म्हटलं मी? जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या पोराच्या डोक्याच्या केसाचं वळण बदलायचं का डोक्यातले विचार? आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले त्या घरामध्ये समजायचं देव आला. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. समजायचं आपल्या घरामध्ये देव आला. काल भैरवनाथाने आपल्या घरात यावं आणि आपल्या घराचं मंगलमय करावं. याकरता कधी मधी काल भैरवाच्या दर्शनाला यायचं का नित्य नियमन. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. भगवंत येतो पण बोलवण्याकरता याच्यात पावर लागतो, यात पावर लागतो जिभेत. भगवंत खातो पण खाऊ घालण्याकरता हातात सुद्धा पावर लागतो. भगवंत खातो पण अन्न बनवणारी सुद्धा तेवढी स्टँडर्ड असली पाहिजे. काय म्हटलं मी? भगवंतही खातो पण अन्न बनवणारी, स्वयंपाक बनवणारी तेवढी विचारानं प्रफुल्लित असली पाहिजे, त्यावेळेस तो भगवंत खातो. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, देवाने आपल्या घरात अन्न खावं त्यावेळेस बनवताना सदा नाम घोष. अन्न बनवताना श्रीराम जय राम जय जय राम. अन्न बनवताना रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. अन्न बनवताना, स्वयंपाक करताना, पीठ मळताना, मसाला वाटताना गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. हो, हे घरामध्ये नित्यनेमाने चालताना आई त्या घरातल्या भाकरीचा प्रसाद होतो दादा. त्या घरातलं अन्न पॉवरफुल होतं. आणि शास्त्र सांगते जे खावं ते निर्माण करावं. काय? जे खावं ते निर्माण करावं. आणि म्हणून आपल्या घरामध्ये आहार बनवणारी सात्विक महिला आहे का? काय म्हटलं मी? एकट्याचा परमार्थ नव्हे, दोघाचा असणं महत्वाचं आहे. आता समजा मी महाराष्ट्रभर कार्यक्रम करतो, महाराष्ट्रभर करतो बरं काय कार्यक्रम, आणि कार्यक्रम झाला, आता मी घरी गेलो, रात्री मला 1 वाजलं घरी जायला, बरोबर आहे, 1-1:30 वाजलं सहज. आणि 1 वाजलं ना मग मी असं माझ्या घराची बिल्डिंगचे डोअरची बेल वाजवली.
आतनं मंडळीनं दरवाजा उघडला, पण उघडत असताना उठत असताना ती माझ्याकडे बघून आलं बाय कीर्तन. मा बीपी वाढन का कमी होईल? काय वाटत? वाढन. मग आपल्या घरातली महिला विचाराने जर प्रफुल्लित असेल तर त्या घरातला पुरुष सुद्धा विचाराने प्रफुल्लित आहे. आणि ज्या घरामध्ये दोघं पती पत्नी वैचारिक क्षमतेने प्रबळ आहेत त्या घरामध्ये समजायचं त्याचं चिंतन नित्यनेमाने चालतं.